नमस्कार मंडळी, माईच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अगदी खास आणि छान अशी रेसिपी तयार करणार आहोत। स्मोकी फ्लेवरसह एकदम अप्रतिम असा पनीर टिक्का आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी एक शिमला मिरची घेतलेली आहे, ती व्यवस्थित कट करून अशा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे। हे बघा, थोडेसे छोटे मोठे तुम्हाला जसे आवडतील त्याप्रमाणे टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो सुद्धा मी सेम प्रकारे कट केलेला आहे। वरचा जो बियाचा पार्ट असतो ना, तो मी काढून घेतलेला आहे। तो आता आपण ग्रेव्हीमध्ये यूज करूया। त्यानंतर मी एक कांदा घेतलेला आहे, मोठ्या साईजचा कांदा सेम प्रकारे कट करून घेतलेला आहे। मी दाखवते। आता आपण ग्रेव्ही कशी तयार करायची आहे ते पाहूया। मी एक टोमॅटो घेतलेला आहे, एक कांदा, आलं, लसूण आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। ती बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता आपण एक मसाला तयार करून घेऊया। मसाल्यामध्ये मी थोडंसं जिरं, दालचिनी, थोडेसे धणे टाकलेले आहेत, एक लवंग टाकलेली आहे आणि एक लाल मिरची टाकलेली आहे। ती म्हणजे कलरसाठी मिरची आहे ती टाकलेली आहे। हा मसाला ना या भाजीसाठी एवढा भारी आणि छान लागतो, भाजीची चव एकदम भन्नाट अशी तयार होते। आता हा मसाला आपण खलबत्त्यामध्ये असा जाडाभरडा वाटून घ्यायचा आहे, खूप बारीक करायचं नाही। तुम्ही बघू शकता मी अगदी जाड असा वाटून घेत आहे। हाच मसाला आपल्याला भाजीसाठी यूज करायचा आहे, दुसरा कोणताही आपल्याला मसाला टाकायचा नाही आहे। तुम्ही बघू शकता, हे बघा अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे। मी दही घेतलेला आहे, पाऊण वाटी दही आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मी डाळीचं पीठ टाकलेलं आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे, 1 चमचा मी लाल तिखट काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर जो आपण मसाला तयार केला होता ना, तो मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे। जास्त मीठ नाही टाकलेलं, कारण आपल्याला नंतर पण टाकायचं आहे। जे आपण शिमला मिरचीचे तुकडे करून घेतलेले होते ते टाकलेले आहेत। कांदा सेम प्रकारे घेतलेला आहे तो, आणि ही लाल कलरची शिमला मिरची आहे ती घेतलेली आहे। आता आपण पनीरचे व्यवस्थित बारीक म्हणजे बारीक मोठे तुमच्या आवडीनुसार मीडियम साईजचे घेतलेले आहेत मी, ते तुकडे करून घेऊया आणि ते पण त्या याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाकून घेऊया। आता छान हे सर्व जे मिश्रण आहे ना ते मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित तयार होते। त्यानंतर थोडासा चाट मसाला टाकलेला आहे, ऑप्शनल आहे, पण हा मसाला टाकला ना तर छान लागते चव भाजीला। तुम्ही बघू शकता सर्व कोटिंग अशी मस्त झालेली आहे आणि आता त्यामध्ये आपण तेल गरम करून टाकूया। छान असं एकदम जास्त तेल गरम करायचं आणि त्यानंतर ते तेल टाकून द्यायचं आहे। व्यवस्थित मी परत मिक्स करून घेऊया। 2 ते 3 चमचे तेल होतं, एवढं तेल टाकलेलं आहे मी। आणि हे जे आपण तयार केलेलं मिश्रण सर्व मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ना, ते 5 ते 7 मिनिट आपण बाजूला करून ठेवूया। थोडंसं छान सेट होऊ द्यायचं त्याला, तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊ। भाजीची तयारी झालेली आहे। आपण जे सेट केलेलं जे मिश्रण आहे ते आता आपण व्यवस्थित स्मोकी फ्लेवर येईपर्यंत छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। म्हणजे यात तेल वगैरे मी कढईत काही टाकलेलं नाही, अगोदरच तेल टाकलेलं आहे, त्यामुळे असं छान पसरवून घ्यायचं आहे आणि सिम गॅसवर आपल्याला ना हे तयार करून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनिट मी ठेवलेलं होतं, तुम्ही बघू शकता। यामुळे ना भाजीला चव अगदी भन्नाट अशी छान येते। हलक्या हाताने आपल्याला हलवायचं आहे। आता हे आपण बाजूला काढून ठेवून भाजी तयार करून घेऊया। तेल टाकलेलं आहे मी, 2 चमचे तेल टाकलेलं आहे, जास्त नाही टाकायचं, कारण आपण अगोदर पण तेलाचा वापर केलेला होता। आणि जी ग्रेव्ही बनवलेली होती ती आता ह्या तेलामध्ये टाकून छान असा कलर येईपर्यंत, तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। व्यवस्थित तयार करून घ्यायची आहे। छान तेल सुटलं ना, त्यामध्ये आपण ज्या भाज्या तयार करून म्हणजे मिश्रण होतं ना, ते पनीर आणि शिमला मिरचीचं वगैरे ते सर्व टाकून घ्यायचं आहे। मी लाल मिरची पावडर वगैरे आता काहीच टाकलेलं नाही, आपण टाकलं होतं ना अगोदर, त्यामुळे
फक्त आपल्याला आता याच्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे, आता दुसरं काही नाही. आणि त्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे ना ते थोडासा टाकून घेऊया. जे टोमॅटो कट करून ठेवलेले होते ना ते आत्ता मी टाकत आहे. अगोदर जर टाकले असते ना आपण तर ते अगदी गळून गेले असते, म्हणजे सॉफ्ट झाले असते ना, त्यामुळे मी टाकले नव्हते. मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे, कारण अगोदरही आपण थोडंसं टाकलं होतं त्यामुळे. आणि जो मसाला तयार केलेला होता ना तो टाकलेला आहे. जसं आपल्याला योग्य वाटेल भाजी जेवढी आहे त्याप्रमाणे आपण तो मसाला ॲड करायचा आहे. बघा किती कमी मसाल्यांमध्ये ही भाजी तयार होते. अगदी छान आणि टेस्टी लागते. स्मोकी फ्लेवर येतो याला. एकदम भारी अशी तयार होते. जास्त ग्रेव्ही करायची नाही आपल्याला, थोडीशी दाटसर अशी करायची आहे. पातळ भाजी ही छान नाही लागत त्यामुळे. आता सिम गॅसवर व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची आहे. 7 ते 8 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायची आहे ही भाजी. कलर किती सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता. बघा भाजी आपली किती छान तयार झालेली आहे. किती मस्त तेल पण छान सुटलेलं आहे त्या भाजीला आणि ग्रेव्ही पण अशी दाटसर मस्त झालेली आहे. आता आपण कोथिंबीर टाकून व्यवस्थित भाजी सर्व करून घेऊया. तुम्ही राईससोबत, नानसोबत, पोळीसोबत कशासोबतही सर्व करू शकता. ही भाजी एकदम भारी अशी लागते. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा. आवडली असेल तर सर्वांनी नक्की करून पहा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर जर पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा. बाय.